दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या एअर इंडिया 860 विमान मुंबईमध्ये उतरल्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। विमानात झालेल्या बिघाडामुळे प्रवासी जवळपास 1 तास विमानातच अडकले होते। विमान मुंबईत उतरल्यानंतर विमानाचे दरवाजे उघडत नसल्यामुळे प्रवासी विमानातच अडकले होते। मुंबईत विमानतळावर पहाटे 4:30 वाजता लँड झालेल्या विमानाचे जवळपास दरवाजे 5:30 वाजता उघडले गेले। दिल्ली ते मुंबई असं हे फ्लाइट होतं आणि पहाटे 4:30 वाजता ज्यावेळेला मुंबईमध्ये फ्लाइट लँड झालं, मात्र तरी देखील विमानाचे दरवाजे काही उघडत नव्हते, काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि सुमारे 1 तास प्रवाशांना आतमध्येच खोळंबून राहावं लागलं आणि त्यानंतर पहाटे 5:30च्या दरम्यान दरवाजे उघडले। एअर इंडिया 860 असं हे विमान दिल्लीपासून निघालेलं मुंबईमध्ये पोहोचलं खरं, मात्र हे लँड झाल्यानंतर त्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं। मुंबईमध्ये लँड झाल्यानंतर या विमानाचे दरवाजेच उघडेनात आणि त्यामुळे साधारण 1 तास प्रवाशांना आतमध्येच अडकून पडावं लागलं। पहाटे 4:30 वाजता लँड झालेलं हे विमान, मात्र त्याचे दरवाजे उघडायला 5:30 वाजले।